मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरन्तमगोचरम् गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। सर्वांना नमस्कार करते। गेल्या वेळी आपण पाहिलं होतं की जीव ब्रह्म आहे हे वेदांतांनी सांगितलेलं आहे। उपनिषद हे अंतिम प्रमाण आहे। आणखीन त्यांनी सांगितलेलं आहे उपनिषदातनं की जीव ब्रह्मच आहे, दुसरं काही नाहीये। बाकी जे जड चेतन दिसत आहे ते येणार जाणार आहे, ते शाश्वत नाहीये। त्यामुळे प्रत्यक्षात त्याचा विचार करायचं कारण नाहीये। त्या अद्वैत स्वरूपाशी एकनिष्ठ राहणं, त्याच्या अनुसंधानात राहणं म्हणूया, किंवा त्या निश्चयात राहणं, मी ब्रह्म आहे या निश्चयात राहणं, हाच खरा मोक्ष आहे। मोक्ष म्हणजे केवळ जन्म मरण परंपरा खंडित होणं, ह्याला केवळ मोक्ष नाही म्हणत। तर तिथे त्या निश्चयात राहणं, त्या निश्चयात जगणं, अत्यंत आनंदात जगणं, मरणाची भीती जाणं, ह्याला मोक्ष म्हणतात। आणखीन ब्रह्म असं आहे आणि जीव हा ब्रह्म, याच्याबद्दल श्रुतीच प्रमाण आहेत, दुसरं नाहीये। कारण श्रुती जे आहेत ते अंतिम प्रमाण आहेत, ज्याला कटाक्ष असं देखील नाव आहे। शेवटचं प्रमाण, अंतिम प्रमाण। एकदा हे श्रुतीने म्हटलंय असं सांगितलं की जे आपले आस्तिक दर्शन आहेत, जे वेद मानणारे आहेत, तर त्यांना त्याच्या पलीकडे बोलायची गरज नसते त्यांच्याशी। काय प्रमाण तुमच्या बोलण्याला? वेदांत सांगतोय, उपनिषद सांगताय, संपलं, त्याच्या पुढे बोलायचं नाही। आता हा सगळा उपदेश श्री गुरूंनी केला। मग पुढे काय झालं की इति गुरुवचनात श्रुती प्रमाणात परमगम्य सतत्वम आत्मयुक्त्या प्रशमित करण समाहितात्मा क्वचित अचला कृतिरात्मनिष्ठितो भूत। तो जो शिष्य होता, ज्याला हा उपदेश केला होता, तर तो त्या उपदेशाला पूर्ण प्रमाण मानून, श्रुतीचं प्रमाण स्वीकारून, स्वतः प्रयत्न करून त्यांनी ते परब्रह्म जाणलं। म्हणजे जे त्रिविधा प्रचिती ऐक्यतेसी आणि असं जे समर्थ म्हटलंय, समर्थाने ते त्रिविधा प्रचिती म्हणजे कुठची कुठची? शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती। शास्त्र प्रचिती म्हणजे वेदांत, वेदांतांनी जे सांगितलंय म्हणजे श्रुतींनी जे सांगितलंय, गुरुंनी तेच आपल्याला उपदेश केलेला असतो। आणखीन तसा प्रत्यक्ष अनुभव आपण अखंड मनन करत राहिलं, विचार करत राहिलं, मीच ब्रह्म कसं, परब्रह्माला वेगवेगळ्या उदाहरणांनी म्हणूया, युक्तीने म्हणा, की ज्या अर्थी मला अखंड जगावंसं वाटतं, मला फक्त आनंद हवा असतो, मला ज्ञानाची ओढ आहे, जे अद्वैत कवी लक्ष्मीधरांचा जो ग्रंथ आहे, तर त्याच्यातला पहिलाच श्लोक आहे हा, की अहम अस्मि सदा भामी कदाचिन्ना हम प्रिय। म्हणजे मकरंद अद्वैत मकरंद, येस, कदाचित न अहम अप्रिय इत्तिवाहम कथम न ब्रह्म सच्चिदानंद लक्षणम। ब्रह्म सच्चिदानंद लक्षण आहे,
मी आहे, मला अखंड जाणीव आहे, मला माझं ज्ञान आहे, आणखीन आनंद पण आहे. मग मी ब्रह्म कसं नाही? अ अधिक ब, अ बरोबर ब, ब बरोबर क, तर अ बरोबर क आलंच ना आपण. तसं हे समीकरण तिथे मांडलेलं आहे. आणखीन इथे जे आहे तर तेच सांगतायत की उपदेश, श्रुतीचं प्रमाण, आणखी स्वतःचा अनुभव आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. दासबोधाचं प्रामाण्य सांगताना कशाचा आधार घेतला हे सांगताना समर्थांनी हे सांगितलंय की मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. तसंच इथे शिष्यांनी तो श्री गुरूंचा उपदेश, श्रुतीचं प्रमाण त्यांनी अभ्यास केला श्रुतीचा, केवळ गुरूंचा उपदेश घेऊन थांबलेला नाहीये तो. श्रुतीचा अभ्यास व्यवस्थित त्यांनी केलेला आहे. आणखीन त्याप्रमाणे त्यांनी मनन केलेलं आहे, विचार केलाय, स्वतःला लावून पाहिलाय आणि प्रत्यक्ष अनुभव घेतलाय. तो अनुभव घेतल्यावर काय झालं की त्या अखंड आनंदाचा, ज्ञानरूपतेचा त्याला जो अनुभव आला, त्यामुळे त्याची इंद्रिय, जे सगळे विषय आहेत त्या विषयातनं मला ज्ञान मिळतं, विषयांचं मला आनंद मिळतो वगैरे, जे त्याचे भ्रम होते विषयाच्या निमित्ताने मिळतात ते बरोबर आहे. पण ते त्याच्या मागे काय आहे तर ज्ञानरूप ब्रह्म आहे, आनंदरूप ब्रह्म आहे. म्हणून मला विषयातला आनंद मिळतोय, म्हणून मला ज्ञानाच्या मागे जावंसं वाटतं, अजून मला कळावं काहीतरी असं मला वाटतं, मी काहीतरी शिकावं असं वाटतं मला. हे जे वाटतं हे का वाटतं? कारण मी ज्ञानरूप आहे, मी आनंदरूप आहे. पण मी तसा मला प्रत्यक्ष अनुभव आला, ज्या आनंदाच्या अंश केवळ मला सगळ्या विषयांपासून अनुभवायला मिळत होता, तो पूर्ण आनंद माझ्या ताब्यात आला. त्या पूर्ण आनंदाचा मी आता अनुभव घेते, त्याच्यात मी बुडतीये. मग असं असताना ह्या विषयांच्याकडे कशाला मी धावणार आहे? त्यामुळे इंद्रिय निवृत्त झाली, इंद्रिय मागे फिरलेत. म्हणजे आता त्यांना विषयांची ओढ राहिलेली, शम दम पूर्ण साध्य झालेलं आहे, उपरम पूर्ण साध्य झालेलं आहे. तिथे सक्ती राहिलेली नाहीये, ते स्वाभाविक झालेलं आहे. सुरुवातीला साधकावस्थेत आपल्याला सक्तीने इंद्रिय मन आवरायला लागतं, तसं इथे राहिलेलं नाहीये. साध्य होता, साधनांचा ठाव नाही, तसं झालं. आणखीन इंद्रिय मग बाजूला झाली, त्यांची धावच मोडली, इंद्रियांची पुसमुस मोडे असं माऊली म्हणतात. त्यांची जी धाव होती ती बंद झाली, चित्त एकाग्र झालं. कुठे एकाग्र झालं? त्या परब्रह्माच्या ठिकाणी. सोहम किंवा नाम याच्यावरती पूर्ण एकाग्र झाले. चित्ताला बाकी धावण्याची जी सवय होती ती त्यांचे पाय मोडले. असा जो शिष्य झालेला होता तो, की ज्याची इंद्रिय पूर्ण ताब्यात आली आहे, ज्याचं चित्त एकाग्र झालेलं आहे, तर तो कुठेतरी एखाद्या शांतपणे शांत ठिकाणी असा आसन मांडून बसला, निश्चल झाला, आणखीन समाधीच्या अनुभवात गेला. शिष्याला समाधी प्राप्त झाली हे सांगतात. पण त्याच्या आधी काय झालं? त्याच्या आधी त्यांनी गुरूंचा उपदेश घेतला, त्याप्रमाणे विचार केला, इंद्रिय आवरली, मन आवरलं, शांतपणे एका जागी बसला आणि मग त्याप्रमाणे अंतःकरण त्या परब्रह्माच्या ठिकाणी एकाग्र करून तो प्रत्यक्ष समाधीचा अनुभव घेता झाला. केवळ परब्रह्माच्या ठिकाणी मन ठेवणं, दुसरं काहीही मनात नसणं, याला सविकल्प समाधी म्हणतात.
आणि जेव्हा ते मन पण नाहीसं होतं, जेव्हा ती अंतःकरण वृत्ती जी फक्त तेवढाच विचार करते सोहम म्हणून, तर ती अंतःकरण वृत्ती जेव्हा परब्रह्मात नाहीशी होते, तर त्यावेळे तिथे निर्विकल्प समाधीचा त्याला अनुभव आला. पूर्णपणे शांत झाला, पूर्णपणे समाधीस्थ झाला. त्याला दुसरं काहीही भान राहिलं नाही, कसलंच भान राहिलं नाही. परब्रह्माचं देखील भान राहिलं तर तिथे द्वैत आहे, तिथे मग सोहम ही जाणीव आहे. फार तर त्यातला अहम गळेल, पण तरी देखील त्या परब्रह्माची सहाची ही जाणीव जोपर्यंत आहे तोपर्यंत मायेचा प्रांत आहे. जिथे जाणीव आहे तिथे माया आहे, ती देखील जाते. ती शुद्ध माया असेल, ती ह्याच्या आड येणार नाही, समाधीच्या आड येणार नाही, मुक्तीच्या आड येणार नाही. पण किंचित तरी ती जाणीव तीच देखील नाहीशी झाली त्याची, आणि पूर्णपणे तो समाधीस्थ झाला. किती वेळ झाला? मला तरी भीती वाटायची की मला समाधीमध्ये लागली आणि मी जागीच नाही झाले तर काय. असं काही होत नाही, प्रारब्ध आपल्याला अचूक जाग करतो. म्हणून पुढे सांगतायत की किंचित कालम समाधाय परे ब्रह्मणी मानसम उत्थाय परमानंदादिदम वचनम अब्रवीत. थोडासा अगदी काय, काही काळ म्हणजे किती, काही क्षण, पण त्या क्षणात जीवन पालटतं. त्या क्षणात आपल्याला प्रत्यक्ष अनुभव आला की हे सगळं सत्य आहे, याची 100% खात्री पटते. तर असा तो थोडासा समाधीस्थ झाला, परब्रह्माच्या ठिकाणी पूर्ण एकरूप झाला. आणखीन मग प्रारब्ध उठवतच. प्रारब्ध त्याचे भोग देणं सोडत नाही. जरी समाधीस्थ झाला, जरी त्याला प्रत्यक्ष अनुभवाला ब्रह्मरूप झाला, तरी देहाचं प्रारब्ध त्याचं काम करत राहतं. देह मिळालाय, तो प्रारब्धाने मिळालेला आहे. आणखीन त्याचे भोग दिल्याशिवाय प्रारब्ध सोडत नाही, देहाला जाता येत नाही. त्यामुळे तो पुन्हा त्याच्यातून उठला समाधीतनं, त्याला उत्थान व्युत्थान वगैरे म्हणतात. तर तसा तो त्यातनं उठला. आणखीन पुढे आता 483 मध्ये जे म्हटलंय, तर तसं तो बोलायला लागला. समाधीतनं जागा होऊन उठून तो अनुभव सांगायला लागला. कारण श्री गुरूंना आपला अनुभव सांगावा असं शास्त्र सांगतं. जे काही अनुभव येतील, म्हणजे समाधीचाच अनुभव असं नाही, आपल्याला वेगवेगळे अनुभव साधन काळी येऊ शकतात. ते श्री गुरूंना सांगावे असं शास्त्र सांगतं. तसा हा तर आता परमानंदाचा अनुभव, हा परमानंदाचा अनुभव तो आता श्री गुरूंना सांगताय. हे समाधीचा आनंद जो असतो, तर तो खरा तर वर्णन करता येत नाही. अवर्णनीय, अगम्य, निरतिशय. अतिशय म्हणजे कमी जास्त होणं, निरतिशय म्हणजे जो परमनंट आहे तेवढाच आहे, तिथे कुठेही कमी होणं नाहीये किंवा वाढण्याचाही प्रश्न नाहीये. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, अशा पद्धतीचा तो आनंद असतो. तर तो सांगतोय की बुद्धिर्विनष्टा गलिता प्रवृत्ती ब्रह्मात्मनो रेक तयाधिगत्या इदं न जानेप्यनिदं न जाने इदं न जाने अपि अनिदं न जाने किं वा कियद्वा सुखमस्य पारम.
शिष्य सांगतोय अनुभव की जीव ब्रह्म यांच्या एकतेचं ज्ञान झालं. म्हणजे मी वेगळा नाहीये कोण हे मला कळलं. कारण मी एकरूप झाल्यानंतर मीची वेगळी जाणीव मला राहिलीच नव्हती. मी केवळ आनंदरूप झालेलो होतो. म्हणजे मग मी कुठून येणार? याचा अर्थ कन्क्लुजन की मी परब्रह्मात पूर्णपणे लीन झालो होतो. ब्रह्मात्म मनोरेकतय तसा मी झालो होतो. मग त्यावेळी बुद्धी ही विनष्टा. आता बुद्धी नाहीशी झाली, नष्ट झाली, म्हणजे मग आम्ही जगायचं कसं? बुद्धी विनष्टा म्हणजे बुद्धीचं जे मी 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 हे चालतं, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती बुद्धीची. बुद्धी विनष्टा म्हणजे हे जे बुद्धीचे सगळे भ्रम होते ते नाहीसे झाले. भेद ज्ञान जे होतं ते गेलं. सर्वम खलु इदं ब्रह्म हा त्याला अनुभव आलाय. बुद्धी विनष्टा म्हणजे बुद्धी नाहीशी होत नाही. नाहीतर आपल्याला तिथेच भीती वाटायला लागेल की असं होत असलं, बुद्धी निर्बुद्ध होत असलं, बुद्धी नाहीशी होत असली, मन नाहीसं होत असलं, तर मी जगायचं कसं नंतर? तर अशी बुद्धी विनष्ट म्हणजे हा त्याचा अर्थ नाही. बुद्धी विनष्टा म्हणजे बुद्धीचे जे कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती म्हणा की हे सगळे निश्चय बुद्धीचे असतात. देह तादात्म्य बुद्धीचा निश्चय आहे. हे सगळे नाहीसे झाले. भेद ज्ञान जे होतं, भेद दिसणार आहे पण तो खरा नाहीये. शास्त्रात 5-6 प्रकारचे भेद सांगितलाय. जीव जीव, जीव ईश्वर, जीव ब्रह्म, जीव जड, जड जड, जड ब्रह्म, जड ईश्वर वगैरे ह्या पद्धतीने भेद सगळे सांगितलेले आहेत. ते सगळे भेद खरे नाहीये, केवळ औपाधिक आहेत. औपाधिक आहेत म्हणजे उपाधीच्यामुळे. ह्या ज्या सगळ्या उपाधी आपल्याला दिसायला लागलेल्या आहेत, वेगवेगळी शरीर, जड चेतन, सगळ्या उपाधी आपल्याला दिसायला लागल्यात. ईश्वर आपल्याला दिसत नाही, पण तो शास्त्राने तर सिद्ध होतो ना की इतकं नियमित जग चालतंय सगळं. नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा म्हणून कविता होती एक. सृष्टीचं म्हणजे देवाने ते निर्माण केलेलं आहे. देवाने सगळं लावून दिलेलं आहे. मग हे जे आहे ती सत्यत्वाची जी माझी बुद्धी होती ती नाहीशी झाली. बुद्धिर्विनष्टाचा हा अर्थ होतो. औपाधिक भेद आहेत ते खरे नाहीयेत. 100 घट ठेवले वेगवेगळ्या आकाराचे, रांजण, माठ, बोळकी, सुगडी, वाटेल ते ठेवा. डेरा ठेवा, सुरई ठेवा, किती सुंदर असते. पण सुंदर असली तर शेवटी काय आहे? माती आहे. मृत्तिकेत्येव सत्यम. मृत्तिकाच फक्त सत्य आहे. बाकी सगळी नामरूप म्हणजे उपाधी आहेत. ती नाहीशी झाली, ती बुद्धी नाहीशी झाली आणि तिथे मातीच्या बद्दलची बुद्धी झाली. दागिन्यातली विविधता मला दिसली तरी तिथे फक्त सोनं आहे हे मला कळलं. सगळं जग दिसत असलं तरी त्या भेदाच्या मागचं सत्यत्व गेलं. त्यांच्याबद्दलचं माझं कर्तृत्व भोक्तृत्व, जगत सत्यत्व, देह तादात्म्य हे सगळे बुद्धीचे निश्चय नाहीसे झाले. म्हणजे बुद्धी माझी नाहीशी झाली. आणखीन मग प्रवृत्ती पण गेली. प्रवृत्ती म्हणजे आता मला हे कर्तव्य, मला हे करायला हवं, हे मी नाही केलं तर कोण करणार, हे सगळे विचार केले. प्रवृत्ती आपली रजोगुणामुळे येते
आणखीन हा रजोगुण जेव्हा ज्ञान होतं तेव्हा सत्वगुणाशिवाय ज्ञान नाही होत. रजोगुणाचा जो शुद्ध भाग आहे तर तो तेवढी क्रिया करण्यापुरता राहील, पण शबल भाग जो आहे म्हणजे नटावं थटावं, अमुक करावं तमुक करावं, माझ्याशिवाय कोण करणार, मीच सगळ्यात करणारी वगैरे, हे सगळे रजोगुणाचे अशुद्ध भाग आहेत. ते सगळं गेले. कारण मी म्हणजे कोणी वेगळी नाहीये. मग तिथे दाखवायचं कोणाला, कोणावरती सत्ता गाजवायची? मी एकटी आहे, मीच सगळीकडे व्यापून आहे. मीची सगळं विस्तारिलो भूमंडळी, हा अनुभव आलेला आहे. म्हणून त्याला हे एकत्व जाणवलं, त्यामुळे प्रवृत्ती लीन झाली. मग असा प्रश्न येईल की प्रवृत्ती लीन झाली तर मग आम्ही काय दगडासारखं बसून राहायचं की काय? तसं नाही होत. प्रारब्ध बरोबर काम करून घेतात. संत जर का आपण पाहिले तर संतांच्या इतकं कार्यमग्न कोण होतं? समर्थांनी काहीतरी 4-5 वेळा पूर्ण भारत पायी हिंडलेले आहेत, मठांची स्थापना केली. आपल्याला माहिती आहे कार्य, सांगायची गरज नाही, पण म्हणजे अखंड कार्यरत होते ना ते. मग कार्यरत आहेत म्हणजे प्रवृत्ती नाही असं आहे? प्रवृत्ती जी होते त्यांची तर ती त्या प्रारब्धाच्या नुसार होते. धर्मरक्षणासाठी करणे आटी आम्हा, किंवा त्यासाठी आम्हाला देवाने धाडलाय, असं तुकाराम महाराज पण म्हणतात. समर्थांनी पण तसंच सांगितलंय. सगळे संत जे अवतार घेतात, असा सगळे संत जे येतात ते धर्माच्या रक्षणासाठी. भगवंतांनी सांगितलंय ना, कशासाठी अवतार घेतो? धर्म संस्थापनार्थाय आणि विनाशाच्या दुष्कृताम. सगळं आहे हे. सज्जनांचं रक्षण, दुष्कृतांचा विनाश, धर्माचं रक्षण, ह्या कामासाठी संत येत असतात. मग त्यांची प्रवृत्ती नाही असं म्हणता येईल का? प्रवृत्ती ते नाही करत. फरक लक्षात घ्यायचा हा, की मी करतेय, मला हे करायचं आहे, हे मी केलेलं असतो. हे ईश्वराचं काम म्हणून मी करते, हे ईश्वराने सांगितलंय म्हणून चाललंय, अशी शरणागतीची भावना तिथे असते. ईश्वर करून घेत असतो, ईश्वर इच्छा आहे, शरणागती. गुरु आज्ञा आहे, गुरूंनी सांगितलं त्याप्रमाणे करायचंय, संपलं तिथे. त्याच्या पलीकडे आर्ग्युमेंट नाही. त्यांची आज्ञा हे अंतिम असते. म्हणून त्या पद्धतीने हे कार्य करत राहतात. जी प्रवृत्ती आपल्याला त्यांच्या ठिकाणी दिसते तर ती तशी दिसते. मी करणार ही प्रवृत्ती लीन झाली, मीपणा गेलेला आहे तिथे. तेव्हा असं हे जे ऐहिक कर्तव्य वगैरे, इदं न जाने अपि अनिदम न जाने, म्हणजे हे आणि ते दोन्ही आता मला कळत नाही. हे म्हणजे काय? या जगातली कर्तव्य, हे जग, हे सगळं मलाच बघितलं पाहिजे. परत आलं कर्तृत्वच तिथे येतं की ऐहिक बाबतीत मला आता नोकरीत बढती पाहिजेच, त्याच्यासाठी काय वाटेल ते करीन, हे सगळं जातं. मी माझं काम करणार आहे, त्याच्यानंतर जे असेल ते होणार आहे, ईश्वराची इच्छा. या पद्धतीने काम केलं जातं आणि त्यामुळे ते शांत चित्ताने होतं. निर्णय अचूक होतात त्यामुळे. आणि निर्णय अचूक शांत चित्ताने घेतल्यामुळे आपोआपच जे ऐहिक वैभव मिळायचं ते मिळतं. त्याच्यासाठी त्याला इच्छा नसते, त्याच्यासाठी तो काम करत नाही. तर हे माझ्या वाटेला आलेलं काम आहे, ईश्वराने दिलेलं काम आहे, म्हणून तो काम करत राहतो. पण ते मी केलंच पाहिजे असं आता तो झालं नाही.
म्हणजे हे जाणत नाही. आणखीन ते पण जाणत नाही. ते म्हणजे काय? मी ब्रह्म जाणलं असं तो जाणत नाही. जो असं म्हणतो की मी ब्रह्म जाणलं, त्याने ते जाणलेलं नसतं. पारलौकिक जे आहे हे, तर ते सुद्धा आता तो जाणत नाही, कारण तो तद्रूप झालेला आहे. जाणण्यासाठी वेगळेपणा लागतो. जिथे द्वैत असतं तिथेच जाणणं होतं. तिथे त्रिपुटी असते: ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान. हा ज्ञानरूप झाल्यानंतर ज्ञाता आणि ज्ञेय कुठे येणार? सगळा भेद मावळलेला आहे. मावळला म्हणजे नाहीसा झाला नाहीये, पण भेद नाहीये तिथे, हा निश्चय झालेला आहे. आणखीन परब्रह्म रूप झालेलो आहे हे सहज जेव्हा होतं, तर त्यावेळे ते मला कर्तव्य आहे, मला आता ब्रह्म जाणायला हवाय, जीव ब्रह्मैक्य ज्ञान मला घ्यायला हवाय, हा सगळा विचार नाहीसा होतो. म्हणून हे पण जाणत नाही, आणि ते सुद्धा मी जाणत नाही आता. अनिदम न जाने. अनिदम म्हणजे ते, जे इदम नाही ते. इदम म्हणजे जवळचं, हे जे दाखवता येतं ना त्याला इदम म्हणतात. इदंता हा शब्द आपण ऐकतो, म्हणजे हे पणा. म्हणजे जवळ जे आहे, हे पेन मी म्हणतेय, हा ग्रंथ, हा ही हे, याला इदम म्हणायचं. आणखीन ते लांबचं. आता वास्तविक परब्रह्म सगळ्यात जवळ आहे, स्वरूप आहे माझं. पण तरी देखील आपल्याला बोलताना जे शब्द लौकिक असतात तशाच पद्धतीने बोलायला लागतं, तर कळू शकतं. म्हणून ते जे आहे पारलौकिक, जे आहे पारमार्थिक जे तत्व आहे, तर ते देखील आता मी जाणत नाहीये. मी तद्रूप झालेलो आहे. किंवा कियद्वा सुखम अस्ति अपारम. सुख हे किती आहे, कसं आहे, हे मी सांगू शकत नाही. जो त्या आनंदाचा, सुखाचा मी अनुभव घेतला, तो किती होता बरं आनंद? थोडा होता, जास्त होता, किती होता? मला नाही ते सांगता येणार. सुख म्हणजे काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, नाही मला सांगता येणार. तद्रूपता प्राप्त झाल्यानंतर, तेच मी झाल्यानंतर, ते कसं आहे, काय आहे, किती आहे, कसं काय सांगणार? शिकारी आणि सिंहाची गोष्ट सांगितली होती. शिकारी सिंहाबद्दल कसं काय बोलू शकणार? तोच सिंह झालेला आहे. तसं त्या शिष्याचं झालं की त्या निर्विकल्प समाधीत जे सुखाचा अनुभव आला, ते सुख आत्यंतिक हा एक शब्द त्याला वापरण्यात येतो. अमाप, अपार, त्याला शब्दच नाही आहेत. कारण किती आहे म्हणजे एवढं आहे, एवढं आहे, एवढं आहे, मला खूप आनंद झाला. खूप झाला म्हणजे किती झाला सांगता येतो का कधीतरी आपल्याला? आणि हे तर अल्टिमेट सुख आहे. याच्या पलीकडे दुसरं काहीही नाहीये, असं हे सुख आहे. ते किती, हे नाही मी सांगू शकत. ते अपार आहे, त्याच्याबद्दल बोलणं शक्य नाहीये. तो जो आनंद आहे तो अवर्णनीय आहे. तेच पुढे सांगतायत की वाचा वक्तुम अशक्यमेव मनसा मंतुम न वा शक्यते स्वानंदामृत पूरपूरित परब्रह्मांबुदेर वैभवम अंभोराशी विशीर्ण वार्षिक शिलाभावम भजन मे मनो यस्यांशांश लवे विलीन मधुनानंदात मना निर्वृतम. वाचा वक्तुम अशक्य. ते जे सुख आहे ते कसं आहे? ते स्वानंदामृत पूर पूरित परब्रह्मांबुधे, हे असा एक शब्द केलेला आहे की स्वानंद अमृत
अपूर पूरित परब्रह्म अंबुधे, म्हणजे स्वरूपानंद रूप जे अमृत आहे, स्वानंदामृत, तर त्याचा प्रवाह पूरपूरित भरलेला आहे असा परब्रह्मरूप समुद्र. परब्रह्मरूप समुद्र कसा आहे, तर अखंड अमृत त्याच्यात जात आहे. हे अमृत कुठलं आहे? स्वरूपानंदाचं. परब्रह्मरूप सागर अखंड भरलेलाच आहे, तो कमी जास्त कधीही होणार नाही. आपला साधा समुद्र देखील कधीतरी कमी जास्त होतो का? समुद्राने मर्यादा सांडू नये वगैरे देवाची ही आहे, काय म्हणूया, योजना आहे. समुद्रात नद्या एवढं पाणी आणून ओतत असतात जगभर, पण तरी समुद्र त्याची मर्यादा ओलांडत नाही. तो तेवढाच असतो, पूर्ण भरलेलाच कायम असतो. तसा हा अमृताचा सागर जो आहे, आनंदाचा सागर जो आहे, तर त्याच्यात ह्या नद्या सगळ्या, अमृताच्या नद्या, जीवरूप नद्या, आनंदाच्या नद्या, त्या अखंड अमृत ओततायत. आणखीन मी तद्रूप झालेले स्वरूपानंद रूप अमृताचा सागर मी आहे. त्याचा महिमा वाणीने कसा बोलून दाखवणार? तिथे वाणी जाते तरी का? यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह आनंदो ब्रह्मणो विद्वान. तो आनंद आहे ज्याच्याबद्दल वाणी पूर्णपणे असमर्थ आहे, ती काहीही त्याच्याबद्दल बोलू शकत नाही. उपनिषदात शिष्याला अनुभव आल्यानंतर तो हाव हाव अशा पद्धतीने असंबद्ध उद्गार काढतो, कारण त्याला बोलताच येत नाही. काय अनुभव आला त्याच्याबद्दल बोलणं अशक्य होतं. आनंद होता, आनंद होता, आनंद होता, बस. केवळ आनंदाचा अनुभव असतो तो, अवर्णनीय आनंद. म्हणून वाचा वक्तुम अशक्यम, वाणीने बोलणं हे केवळ अशक्य आहे. त्याचप्रमाणे मनसा म्हणतुम न वा शक्यते, मनाने त्याच्याबद्दल मनन करणं, मनाने त्याचं विचार करणं, वर्णन करणं, मन पण तिथपर्यंत पोचू शकत नाही ना. अप्राप्य मनसासह म्हटलंय, येतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, म्हणजे वाचा मनसासह तद अप्राप्य निवर्तन्ते, मनासह वाणी ते न मिळतात परत फिरते, तिथपर्यंत पोचूच शकत नाही. त्यामुळे मनाने त्याचं मनन करता येत नाही. ते असं आहे, ते तसं आहे. मन होतं कुठे तिथे ते सांगायला आणि त्याचा विचार करायला? मन नाहीसं होतं तिथे झालेलं. मग ते कसं काय मनन करेल, कसा काय विचार करेल त्याचा? माझं अंतःकरण जे होतं, तर ते ब्रह्मानंदात तद्रूप झालेलं होतं. अंभोराशी विशीर्ण म्हणून म्हटलेलं आहे की त्या उदाहरण खूप छान झालेलं दिलेलं इथे, की गारा आहे, विशीर्ण वार्षिक शिला भावम म्हटलेलं जे आहे, की सागर आहे, त्याच्यात आकाशात आपल्याला गारा वर्षाव होतो माहितीये. जेव्हा जमिनीवरती गारा पडतात तर तेव्हा वेगळं, पण त्या पाण्यातच पडल्या, सागरातच पडल्या. मग त्या समुद्रात पडल्यानंतर त्यांचं काय होणार आहे? त्यांना दुसरी काही गती आहे का? त्या पाण्याच्याच बनलेल्या आहेत, आणखीन पाण्यातच एकरूप होतात. मुळात त्या पाण्यापेक्षा वेगळ्या नव्हत्या.
पाणीच आहे, केवळ उपाधी बदलली. केवळ गारव्याच्या मुळे त्या सॉलिड झाल्या. त्यांनी आपला तो गारवा, तो आकार हा टाकून दिल्याबरोबर, उपाधी टाकून दिल्याबरोबर त्या सागर रूपच झाल्या. मुळात सागरातनं वाफ होऊन ती वाफ वरती गेली होती. सागरच होतं ना मूळचं, पण ते गारा रूपाने वेगळा झाला. मग अशा उपाधीच्या मुळे वेगळ्या नाव रूप सगळं मिळालेल्या गारा जेव्हा पाण्यात पडतात, तेव्हा त्या पाण्याशी अभेद रूपच होतं ना त्यांचं. त्याच्याशी पूर्ण एकरूप होतात त्या. तद्वत त्याप्रमाणे माझं मन पण ब्रह्मानंदात पूर्णपणे बुडून गेलं, तद्रूप झालं. कारण मन कुठून आलंय? मन आलाय ते समष्टी मनातनं हे मन आलेलं आहे. आता हे प्रॉब्लेम आला नाही का? समष्टी मन म्हणजे सगळ्या जीवांची एकत्रित जो मन होतं, ज्याला विराट पुरुषाचं मन म्हणूया आपण. विराट पुरुष ही संकल्पना आपल्याला माहिती आहे. त्याच्या मनामध्ये सगळ्या जीवांच्या मनाचे अंश आहेत. यशांश अंश लवे, त्याचा अंश माझं मन आहे. मग ते पूर्णपणे लीन झालं होतं त्याच्या स्वरूपात. ते नाहीसं झालं होतं. झोपेत जे होतं तेच झालं होतं. झोपेमध्ये आपल्याला का नाही कळत? कारण अंतःकरण लीन झालेलं असतं. त्याच्या स्वरूपात आलं कुठनं? ते मायेतनं आलं ना, अव्याकृतातनं आलं. अव्याकृतातनं तो विराट पुरुष निर्माण झाला, त्याचा अंश आहे. तिथून मन आलेलं आहे. ते त्याच्या अंशीमध्ये, म्हणजे ज्याचा तो अंश आहे त्याला अंशी म्हणतात. त्याच्यामध्ये समाधी काळात लीन झालं होतं. ते पूर्णपणे भानावरती कुठेच नव्हतं. भान नव्हतं त्याला, कारण लीन झाल्यानंतर भान कुठून येणार? वेगळेपणा उरला नाही. मग वेगळेपणाचा अनुभव त्याला कुठून असणार आहे? पण ते त्या स्वरूपात लीन झाल्यामुळे आता जेव्हा व्युत्थान पावलं, तर तेव्हा काय झालं? अधुना आनंदात्मना निर्वृत्त. आता केवळ आनंद, अत्यंत सुख, तृप्त असं आहे. सगळ्या वृत्ती, सगळं मागे फिरलेलं आहे. कुठेही कसलीही इच्छा राहिलेली नाही. अत्यंत तृप्त. तृप्तिदीप म्हणून जे पंचदशीत प्रकरण आहे, मागे पण मला वाटतं उल्लेख केला होता त्या प्रकरणाचा. तर त्याच्यात अशाच पद्धतीने वर्णन केलेलं आहे की कर्तव्य पूर्ण झालं आहे, काही उरलं नाहीये, तृप्त आहे, समाधानी आहे, आनंदी आहे, कसली इच्छा उरली नाहीये. असा त्या शिष्याचा अनुभव आला. आणखीन तो त्या पद्धतीने आपल्या श्रीगुरूंना तो सांगायला लागला की असं असं झालं. मी केवळ आनंदात होतो, केवळ आनंदात, बस, बाकी काही नाही. कारण मी माझ्या मूळ जो अंशी आहे तिथे गेलो होतो, तिथे विलीन झालो होतो. हे त्याला कसं कळलं? तो तर तिथे नव्हता. मग त्याला कसं कळलं? कारण श्रीगुरूंनी सांगितलं होतं काय होतं ते, आणि ते त्यांनी शास्त्रात वाचलं होतं, आणि तसा त्याला प्रत्यक्ष अनुभव आला. मग रिझल्ट वरनं काय झालं असलं पाहिजे ते त्याला कळलं. ज्या अर्थी मी भान विसरलो होतो, ज्या अर्थी जाग झाल्यानंतर एवढा मला आनंदाचा, फक्त आनंदाचा अनुभव आला, बाकी काहीही मला कळलेलं नाहीये,
त्यात तेव्हा आता ते त्या आनंदातच आहे, पूर्णपणे सुखी आहे, पूर्ण तृप्त झालेलं आहे, असं आता माझं मन झालेलं आहे. ते मनन करायला आता असमर्थ आहे, करूच शकत नाहीये. तो स्वरूपानंद जो आहे तिथपर्यंत मन, बुद्धी, अंतःकरण, वाणी काहीही पोचू शकत नाही. आणि ते ब्रह्मानंद रूप झालं, त्याच्या पलीकडे काहीही जाणीव नाही आता, हे शिष्य सांगतोय. क्वगतं केन वा नीतं कुत्र लीनम इदं जगत अधुनैव मया दृष्टम नास्ति किं महदद्भुतम. हे जग क्वगतं, कुठे गेलं? केन वा नीतं, कोणी नेलं? कुत्र लीनम इदं जगत, हे लीन कुठे झालं होतं? प्रश्न पडलाय की जग तेव्हा नाहीसं झालं होतं. कोणी नेलं ते? कुठे गेलं? काय झालं त्याचं? कशात लीन झालं? अधुना मया एव न दृष्टम, आता समाधीतनं मी उठलोय, पण ते प्रत्यक्षात नाही हे आता मला कळलंय. हे आश्चर्य आहे. कुठे गेलं? न अस्ति किम महत अद्भुतम, प्रश्न विचारताय की जग ज्याला मी सत्य समजत होतो ते जग गेलं कुठे? आता देखील ते जग नाही असं मला वाटतंय. जरी दिसत असलं तरी त्यातलं सत्यत्व गेलंय, हा त्याचा अर्थ आहे. कुठे गेलं? कुठे? कोणी नेलं? आलंच नाही तर नेणार कोण? मुळात नाहीच आहे तर दिसणार कुठून? शिष्याला हा प्रश्न पडला समाधीतनं उठल्यानंतर की ह्या जगताचं झालं काय? इतका काळ मी ते सत्य समजून चालत होतो, पण त्या समाधीच्या अनुभवात जग देखील नाहीसं झालं होतं. कोणी नेलं होतं? कुठे गेलं होतं ते? का कशात लीन झालं होतं? आता मला हे लक्षात येत आहे आणि ह्याचं मला खूप आश्चर्य वाटतंय. आश्चर्य आहे की नाही? विचारतोय शिष्य. कुठे गेलं होतं जग? जग जे आहे ते अखंड बदलणार आहे. आताच क्वांटम फिजिक्स देखील तेच सांगताय, स्थिर नाहीये, प्रवाह रूपाने ते नित्य आहे, पण ते अखंड बदलताय, प्रत्यक्षात नाहीये, भासमान आहे. क्वांटम फिजिक्स सांगताय, तीच माया आपल्याला सांगते ना, प्रत्यक्षात नाहीये. म्हणून क्व गतम केन वा नीतम असं त्याला प्रश्न पडला. कुत्र लीनम हाही प्रश्न पडला. एवढं जग लीन कुठे होणार? कसं झालं? काय झालं त्याचं? आणि आता मी हे पाहिलं की ते जग नाहीये. काय आश्चर्य आहे, केवढं आश्चर्य आहे. शिष्य जगाचं निश्चितपण अगदी आता स्वरूप निश्चयाने जाणलेलं आहे. शिष्याने स्वतःचं स्वरूप निश्चयाने जाणलेलं आहे की मी पण प्रत्यक्षात मी कोण आहे हे त्यांनी जाणलं. प्रत्यक्षात जगाचं स्वरूप काय आहे हे त्याला कळलं. मग त्यामुळे त्याला आता कळेल ना की किम हेयम किम उपादेयम,
किमन्यत् किम विलक्षणम अखंडानंद पीयूष पूर्णे ब्रह्म महार्णवे. किम हेयम, हे जे अखंडानंद पीयूष पूर्णे, अखंड आनंद रूप अमृताने पूर्ण भरलेला जे आहे ब्रह्मा, ब्रह्म महार्णवे, ब्रह्म नावाचा मोठा महासागर आहे. तो कसा आहे? नित्य आनंद रूप अमृताने भरलेला आहे. त्याच्यात दुसरं काही नाही. त्याच्यात दुःखाचा खारटपणा, द्वेषाचा, मत्सराचा कसलाही खारटपणा नाही. ते केवळ शुद्ध आहे, केवळ आनंद आहे. मग अशा ह्याच्यात घेण्यासारखं आणि टाकण्यासारखं काय आहे? किम हेयम, किम उपादेयम. हेयम म्हणजे त्याज्य, उपादेय म्हणजे घेण्यासारखं. एकच एक सागर जर का सगळीकडे आहे तो, तर त्याच्यात घ्यायचं काय आणि टाकायचं काय? तो सगळा सारखाच आहे, त्याच्यात कुठेही काही भेद नाहीये. किम अन्यत किम विलक्षण, दुसरं त्याच्याहून वेगळं विलक्षण म्हणजे त्याच्या लक्षणाशी न जोडणार, म्हणजे भेद असलेलं असं काही नाहीच आहे. मग मी काय घेणार आणखीन काय टाकणार? म्हणजे सगळं जग ब्रह्मरूप आहे आणि सगळं जग ब्रह्मरूप असल्यामुळे माझी त्याच्याबद्दल भेदबुद्धी गेलेली. भेदबुद्धी गेली म्हणजे काय आहे? शी, हे नको, हे हवं, म्हणजे याचा अर्थ वाटेल तर घेईल असा नाही. कारण शेवटी प्रारब्ध जे असतं ते काम करत असतं. पण तरी देखील त्यामुळे त्याला कसली घृणा वाटेनाशी होते. घृणा कुठून येते? भेदबुद्धीतून येते. तसं त्याला काही होत नाही. अखंड आनंदाचे डोही, आनंद तरंग याच्यात भावनेत असतो. कारण घृणा वाटणाऱ्या गोष्टीत देखील ब्रह्मच आहे ना. उकिरडा दिसतोय, दिसतोय म्हणजे तिथे मागे सत आहे ना. मला ज्ञान होत आहे, चित आहे ना. नसलं तर मला बरं वाटेल, म्हणजे बरं वाटणं देखील तिथे आहे. कुठलीही गोष्ट जरी घेतली तरी ब्रह्माच्या शिवाय तिथे काही नाहीये. आणि ब्रह्म आनंद रूप आहे, म्हणून जगातली प्रत्येक गोष्ट ही आनंद रूप आहे. त्याच्यात अमुक घ्यावं, अमुक टाकावं, हे असले भेद कुठचेही शिल्लक नाहीयेत आता. कारण सगळं ब्रह्मरूप महासागर आहे, दुसरं नाहीच आहे त्याच्यात काही. म्हणून अत्र न किंचित अत्र पश्यामी न शृणोमी न वेद्म्यहम स्वात्मनैव सदानंद रूपेण अस्मि विलक्षण. अशी जी स्थिती झाली आहे की मी हा जगात अखंड आनंद रूप जग आहे. वेगळेपणाने मला काही दिसत नाही आता, वेगळेपणाने काही ऐकत नाहीये मी, काही जाणत नाहीये. म्हणजे सगळं एकार्णव झालेलं आहे. एकार्णव म्हणजे फक्त एकच आनंद जगात भरून राहिलेला आहे. एक अर्णव म्हणजे प्रलयाच्या काळात होतो असं शास्त्र सांगतं की सगळीकडे फक्त पाणी भरलेलं असतं, त्याला एकार्णव असं नाव आहे. इथे हा जो एकार्णव आहे हा अखंड आनंद स्वरूप आहे. जगात देखील, जग देखील आनंद स्वरूप आहे. मग त्याच्यात वेगळेपणाने काय बघणार आहे मी? सगळीकडे ब्रह्मच आहे. काय ऐकणार आहे? जे ऐकू येत आहे, जे कळत आहे ते ज्ञानरूप आहे, ब्रह्मरूप आहे. जे काही जाणलं जातं म्हणजे ज्ञान होतं, आणि ज्ञान होतं म्हणजे चिद्रूप आहे, सच्चिद आनंद रूप आहे सगळं. म्हणून तसं ते स्वरूपाने असल्यामुळे ज्याला वर्ण, आश्रम,
करणं, न करणं, धर्म, अधर्म, हे सगळे केवळ शब्द होतात. प्रत्यक्षात सगळीकडे आनंद आहे आणि त्याच्याहून मी वेगळा नाही. ते सगळं अनात्म आपण म्हणतो, कारण काय आहे, दिसतं, नष्ट होतं. ब्रह्म जे आहे, आत्मस्वरूप जे आहे, ते कधीही नष्ट होणार नाहीये. ते कायम असणार आणि असणार आणि आहे आणि आहे. असणार म्हटल्यानंतर सुद्धा भविष्यकाल वगैरे असा विचार होतो, पण इथे चालू वर्तमान काळ आहे, ते कायम आहेच, नाही असं कधीही नाहीये. आणि ते जे आहे ते ह्या सगळ्या जगाहून विलक्षण आहे, म्हणजे वेगळं आहे. जग तद्रूप आहे. गीतेचा 9वा अध्याय जर का आपण पाहिलं, तर त्याच्यात भगवंत म्हणतात ना की ते माझ्यात आहे पण मी त्यांच्यात नाहीये, किंवा मी त्याच्यात आहे आणि त्याला अस्तित्वच नाहीये. दोन्ही पद्धतीने जर का विचार केला, म्हणजे तिथे तसं अस्तित्व नाही नाही म्हणत ते, पण अर्थ तोच होतो शेवटी, की जग माझ्यात आहे म्हणजे माझ्यावरती भासताय, आणि मी त्यांच्यात नाहीये म्हणजे जग रूपाने मी नाहीये. मी कायम सगळीकडे अधिष्ठान रूपाने आहे. मी आहेच, पण जग जे आहे ते जरी दिसत असलं, भासत असलं, तरी ते सत्य नाहीये हा निश्चय आहे. स्वरूपाने सद्रूप आनंदरूप असंच आहे ते. आणखीन ह्या वर्ण, आश्रम वगैरे सगळं जे आहे ते उपाधींना लागू आहे, मला लागू नाहीये ते. मी त्याच्या पलीकडे आहे. मी परब्रह्म आहे, आनंदाचा सागर आहे. आनंदाची लाट जे म्हणतात तुकाराम महाराज, आनंदाच्या डोही आनंद तरंग, ह्या अमृताच्या समुद्रात जो तरंग येतो, आता जग म्हणजे अमृताचा समुद्र आहे, त्याच्यात तरंग येतो, म्हणजे ज्या काही उपाधींशी माझा संबंध येतो त्या उपाधी देखील आनंद रूप आहे. आपल्याला ही वाईट, तो चांगला, हे हवं ते नको, हा जो सगळा भेद असतो, तो भेद मावळतो. मावळतो म्हणजे त्याच्याबद्दलचा अनिच्छा म्हणा, द्वेष म्हणा, घाण म्हणा, हे सगळं जात. व्यवहारानुसार जसं वागायचं तसं तो वागतच राहणार आहे. व्यवहारानुसार जे टाकायला हवं ते तो टाकणारच आहे, जे घ्यायला हवं तेच घेणार आहे, जे जेवायला हवं तेच जेवणार आहे, जसं वागायला हवं तसंच वागणार आहे. पण त्याच्या अंतःकरणातनं ती भेदबुद्धी, ते हवं नको पण, राग, द्वेष, मत्सर, हे माझं, हे परक, तो जो माझं म्हणून असेल कर्तव्य ते करत राहील, पण माझंच बरं असावं ही भावना राहणार नाही. दुसऱ्याचं वाईट व्हावं ही भावना राहणार नाही. आत्मवत सर्व भूतेषु असं तो बघणार. जसे मी तसेच सगळं, सगळं तसंच ब्रह्मरूप आहे. सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप असं आहे. आणखीन त्यामुळे हे जे सगळे जगातले अनात्म पदार्थ आहेत, जे सगळे मला दिसतायत आता, पण मी ते नाहीये, मी उपाधी नाहीये. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, कहीच संसार तुम्हा नाही, हे जे म्हटलेलं आहे. कोणाला? भगवंतांना. भगवंतांना जरी मायेची उपाधी असली तरी ती उपाधी आहे ते जाणतात. ईश्वर मायेच्या साह्याने देह घेऊन अवतार घेत असतात, त्या उपाधीत ते अडकत नाहीत. आनंदाने देहत्याग करतात. देहत्याग करतात म्हणजे उपाधी सोडून देतात. तसं आपण करावं ही अपेक्षा आहे. आणि जे जीवनमुक्त असतात त्यांची मरणाची भीती गेलेली असते.
कारण जाणारे कुठे आणि येणारे कोण कायम आहे. ते आहे स्वरूप ब्रह्म मी आहे. त्यामुळे ह्या सगळ्या उपाधींच्या पेक्षा आणि ह्या सगळ्या अनात्म वर्गाहून मी वेगळीच आहे. माझा काय संबंध त्यांच्याशी? मी असंग आहे, अलिप्त आहे. जे काय आहे ते फक्त ब्रह्म आहे. हा त्याचा अनुभव आहे. आणखीन पुढच्या याच्यात तेवढी एक फक्त मी वाचते आणि थांबते की नमो नमस्ते गुरवे महात्मने विमुक्त संघाय सदुत्तमाय नित्याद्वयानंद रसस्वरूपिणे भूमने सदा पार दयाम धाने. श्री गुरूंना वर्णन केलंय. आणखीन नमस्कार केलेला आहे. परत परत नमस्कार केलाय की ज्यांच्या कृपेमुळे हा अनुभव आला, ज्यांच्या कृपेमुळे ते स्वरूप कळलं, तर त्यांना नमस्कार करतायत ते कुठल्या वेळेस आता. धन्यवाद ज्योत्स्नाताई. पुन्हा एकदा तुमच्या चरणी साष्टांग नमस्कार करतो. आपल्या पैकी कोणाला प्रश्न असतील तर मायक्रोफोन ऑन करून प्रश्न विचारू शकता. अतिशय सुंदर शिष्याने आपला अनुभव सांगितलाय. न सांगता येण्यासारखा अनुभव सांगण्याचा प्रयत्न केलाय असं म्हणूया. होय. आम्ही मागच्या आठवड्यात काही लोक वाचताना चौथा तरंग वाचताना तिथे चिदाभासाच्या अवस्था ज्या सांगितल्या आहेत त्याच्यात परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान आणि त्याच्या पुढे आनंद शोकनाश आणि आनंद. बाबतीत. तर इथे ते शेवटच्या दोन अवस्था. होय, त्या जवळजवळ युगपतच होतात. म्हणायला आधी शोकनाश आणखीन मग आनंदाबाबती असं म्हणायचं, पण एकदमच होणार आहेत ऑलमोस्ट. होय. कारणासह वर्तमान सकल दुःख दुःखाला निवृत्ती दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. शोकनाश, आनंदाबाबती. आनंद. ज्योत्स्नाताई नमस्कार. नमस्कार. खरं म्हणजे हा प्रश्न माझा तुमच्या आजच्या प्रवचनावर नाहीये, पण आजचा माझा अनुभव काही बरोबर झाला नाही. मी मंगेशजींचं ऐकत होते आणि त्याच्या आधीच तुमचं सुरू झालेलं होतं आणि दोन्हीचा ऑडियन्स एक असल्यामुळे हे कसं शक्य होणार आहे मला माहिती नाही. तसं तसं नंतर ऐकता येईल ते सगळं खरं आहे. पण देर इज रिझन फॉर दिस वाय वी कम ऑन दिस पोडियम अँड वॉन्ट टू हिअर ऑन झूम. तर मंगेश किती ते किती आहे? त्यांचं आज संपलं तेव्हा तुमचं सुरू झालं होतं ऑलरेडी. त्यांचं म्हणजे पुन्हा प्रश्न पण त्यांनी घेतले असते तर 5:45-6 झाले असते. तो हर्षद दादा, आपल्याला अर्धा तास उशिरा सुरू करता येईल का? नाही, मग त्यांना आपण नंतर बोलू त्याच्याबद्दल. बरं, ठीक आहे. पण तुम्ही काय ते ठरवा. पण माझा अनुभव आज चांगला नाही यायला, कारण ती माझी पण हे आहे, कारण तसं कॉन्सन्ट्रेट पहिल्यापासून नाही झालं आणि एका वक्त्याकडून दुसऱ्या वक्त्याकडे यायचं आणि ते आधीच सुरू झालेलं असलं आणि असं दरवेळी व्हायला लागलं तर there is a problem for me. I will resolve that if you guys cannot do anything from there. Yeah. पण हे मला बरोबर वाटत नाही, कारण ऑडियन्स एकच आहे तुमचा. थँक्यू फॉर लिस्निंग. आणखीन काय प्रश्न आहेत आजच्या प्रवचनावर? आपल्यासाठी हे सगळं हायपोथेटिकल असल्यामुळे
एक परीने असू शकतात किंवा अजिबात नसू शकतात. थांबूया. चालेल. थांबूया. ठीक आहे. मी शेवटचा श्लोक घेतो. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊन लया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनांसी मुक्त करुणी, शांतीपदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.